सर्वांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण खारघरमध्ये आलो आहोत। त्याचं कारण असं की आज खारघरमध्ये भव्य अशा इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला आहे। हा सोहळा माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे। सोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि हेमा मालिनी अशा मोठ्या हस्ती देखील उपस्थित होत्या। खारघरमधील इस्कॉन मंदिराच्या ओपनिंग सेरेमनीच्या इव्हेंटना आता सुरुवात झाली आहे। जवळजवळ एक आठवडा या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार आहे। सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी ह्या राधा रासबिहारी ही नृत्यकला सादर करणार आहे। तर आज त्यांना बघण्यासाठी ही प्रचंड गर्दी जमली आहे। मेरी का पूछ है, हम दोनों की दशा तो एक ही जैसी है। मिली बेगी हुड़क उठे भारी, हो अपने बारी। तू ही मेरा कृष्ण मुरारी, मैं तेरी राधा प्यारी। राधे, प्रिय, मैं जानता हूं तुम्हारी अनुमति के बिना न कोई ब्रिज में आ सकता है, न ही ब्रिज से जा सकता है। मैंने भी नहीं, इसलिए कर्मभूमि के पथ पर जाने की तुमसे अनुमति मांगने आया। तुम्हारे वियोग की पीड़ा मेरे लिए असहनीय है। मेरा हृदय तुम्हें अनुमति देने का साहस नहीं जुटा पा रहा है। जाओ योगेश्वर, हेतु पूर्ति के पथ पर तुम्हारी विजय हो। हरे राम हरे राम 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 हरे हरे। तुम्हारा नाम सदैव मेरे नाम के पहले स्मरण किया जाएगा। राधे कृष्ण। राधा रास बिहारी पिछले इन्होंने जैसे बोला सदियों से भगवान ने ये उनकी जो अद्भुत लीला को करने का अवसर कंटिन्यूस दिया है। आता वेळ झाली घरी जाण्याची। माझ्या आयुष्यात बघितलेला मी पहिला लाईव्ह सेलिब्रिटी म्हणजे हेमा मालिनी आहे आणि त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे। आता ही जी माझ्या मागची गर्दी आहे ती गर्दी हेमा मालिनी यांना बघण्यासाठी आहे, कारण त्या आतमध्ये जी वॅनिटी व्हॅन आहे त्या वॅनिटी व्हॅन थ्रू त्या बाहेर येणार आहेत, तर त्यांना बघायला ही गर्दी जमली आहे। श्री मदन मोहन जी मोरली धरी वारंवार नीर खून नेणला भरी।
आज आहे खारघरमधील इस्कॉन मंदिराची ग्रँड ओपनिंग सेरेमनी आणि ही सेरेमनी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे आणि त्यामुळेच हा इतका कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. इस्कॉन मंदिराकडे जाणारे सगळेच रस्ते बंद असल्याने मला चालतच मंदिरापर्यंत पोहोचावे लागले. भर दुपारी जास्ती चालल्याने माझी एनर्जी मात्र लो झाली होती. पण जेव्हा हे इस्कॉनचे गेट दिसले तेव्हा मात्र दिलासा मिळाला की आता फक्त थोडेच अंतर शिल्लक आहे. आणि मी पोहोचलेच. पण तिकडे जाऊन एक धक्कादायक प्रकार घडला की प्रोटोकॉलनुसार ID प्रूफची हार्ड कॉपी असणाऱ्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. आणि माझ्यात इतकी एनर्जी नव्हती की मी घरी जाऊन पुन्हा परत येईल. पण म्हणतात ना, श्रीकृष्ण सदा सहाय्यते, त्यामुळे आम्हाला काही वेळानंतर आतमध्ये प्रवेश मिळाला. हे या ग्रँड ओपनिंग सेरेमनीचं इन्व्हिटेशन कार्ड आहे. काही वेळानंतर प्रमुख पाहुणे देखील उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांचे स्वागत झाले आणि भाषणही. That shows your austerity. That shows your commitment for Sanatana Dharma. विरासत से विकास के इस मिशन को इस्कॉन जैसी संस्थाओं का महत्वपूर्ण सहयोग मिला. नंतर काही वेळातच श्री श्री राधा मदन मोहन मंदिर लोकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. 12 वर्षापासूनचा ध्यास आणि श्रीकृष्ण भक्तांचा विश्वास प्रत्यक्षात पूर्ण झाला होता. हे अतिशय विलोभनीय दृश्य होते. हे भव्य मंदिर एका नजरेत सामावतच नव्हते. खरोखरच श्रीकृष्ण दरबारात प्रवेश करतानाचे हे क्षण अद्भुत होते. जय श्री राधे, जय श्री सुंदर सुंदर अति हा पूजेचा यज्ञ मंडप आहे. हे मंदिर बनवण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी लागला. या मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडाचे आहे. मंदिराचे सुबक नक्षीकाम आणि कोरीवकाम हा या मंदिराचा आकर्षणाचा विषय आहे. मंदिरात प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित क्षणांच्या 3D पेंटिंग साकारल्या आहेत. राम राम हरे 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 बोलिए बोलिए सब लोग बोलिए भगवान का नाम लीजिए. हे मंदिर 9 एकरमध्ये उभारले आहे. मंदिराच्या आवारात असलेले हे प्रशस्त गार्डन आणि गार्डनमध्ये असलेले लक्षवेधी कारंजे मंदिराची शोभा वाढवतात. हे भारतातील सर्वात मोठे 2ऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे.
लोकार्पण किया है पूरे महाराष्ट्र की जनता के लिए। एक बार सब लोग प्रेम से बोलिए, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम। उद्घाटनाच्या दिवशी बऱ्याच न्यूज चॅनलच्या मुलाखतीही झाल्या आणि विशेष म्हणजे माझीही मुलाखत घेतली गेली। मंदिराच्या परिसरात हा तलाव देखील आहे। ह्या नृत्यांगना पुरी येथून खास हे नृत्य सादर करण्यासाठी आल्या होत्या। तर असा होता हा लोकार्पण सोहळा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।